मुक्ताईनगर येथील रहिवासी आणि आपले सर्वांचे मित्र आदरणीय हकीमजी चौधरी यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण दरवर्षी त्यांचा वाढदिवस मनवत असतो। परंतु हकीम चौधरी हे असं एक व्यक्तिमत्व आहे की त्यांना सामाजिक कार्याची देखील आवड आहे आणि वाढदिवस मनवत असताना कोणताही बडेजावपणा न करता ते त्यांच्या मित्रमंडळी समवेत हा वाढदिवस आपण नेहमी साजरा करत असतो। तर आज आपण या ठिकाणी या वाड्या वस्तीवरती आलेलो आहोत। मुक्ताईनगर येथील या वाड्या वस्तीवरती ही आदिवासी पावरी समाजाची लोकवस्ती आहे आणि या वस्तीमध्ये आज आपण हकीम भाऊंचा वाढदिवस मनवतो आहे की या आदिवासी लोकांना आज या ठिकाणी फाळी वाटपाचा कार्यक्रम आणि मुलांना चॉकलेट बिस्किट वाटपाचा कार्यक्रम त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण ठेवलेला आहे। हकीमजी चौधरी हे राम रहीम इस्टेट ब्रोकरचं सुद्धा काम करतात आणि माझ्या प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटनेमध्ये ते तालुका सचिव म्हणून देखील काम करतायत। आमच्या पत्रकार संघटनेत सुद्धा ते आहेत आणि या ठिकाणी त्यांचे मित्रमंडळी आमचे पत्रकार बांधव मराठा सेवा संघाचे स्टार प्रचारक दिनेशजी कदम आणि डॉक्टर प्रदीप पाटील, डॉक्टर सोपान पाटील, डॉक्टर तायडे साहेब, आमचे मुक्ताई वार्ताचे संपादक संतोष भाऊ मराठे, आमचे पत्रकार संदीप भाऊ जोगी, राजेश चौधरी व सर्व मित्रमंडळी लालखा या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आहेत। आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने मी हकीमजींना एवढंच सांगेल की तुम जो हजारों साल के दिन हो 50,000 आणि अत्यंत या गरीब लोकांची दखल घेऊन सामाजिक कार्याचा त्यांचा हा वारसा त्यांनी यापुढे चालू ठेवावा। या ठिकाणी मी त्यांचं कौतुक करेल की त्यांचे मित्रमंडळी दिनेशजी कदम आणि आपण सर्वांनी दखल घेऊन या ठिकाणी साडे वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। तर सर्वप्रथम आपण मित्रमंडळीतर्फे आपण हकीमजी चौधरी यांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सत्कार करू आणि टाळ्यांच्या गदात आपण त्यांचा सत्कार करायचा। आदिवासी तांड्यांवर अनोखा वाढदिवस, हकीम चौधरींकडून साडी व चॉकलेट वाटपाने मने जिंकली। राम रहीम रिअल इस्टेटचे संचालक आणि मुस्लिम मनियार बिरादरीचे जिल्हा उपाध्यक्ष हकीम चौधरी यांनी आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला। समाजातील गरजू व उपेक्षित घटकांपर्यंत पोहोचण्याचा आदर्श ठेवत त्यांनी थेट आदिवासी तांड्यांना भेट दिली व तेथील गोरगरीब महिलांना साड्यांचे वाटप केले, तसेच लहान मुलांना चॉकलेट व बिस्किटांचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला। यावेळी राष्ट्रीय मराठा सेवा संघ वसतिगृह कक्षाचे अध्यक्ष दिनेश कदम, डॉक्टर दिलीप तायडे, डॉक्टर सोपान पाटील, डॉक्टर प्रदीप पाटील, पोलीस पाटील संघटनेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष मोहन मेढे, पत्रकार संदीप जोगी, राजेंद्र चौधरी, धनंजय साबदारे यांच्यासह कलीम मनियार, अहमद ठेकेदार, सचिन जैन, मुख्तार खान, सामाजिक कार्यकर्ते आसिफ खान, लालखा, माजिद बागवान आदी मान्यवर उपस्थित होते। समाज कार्याच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्याची ही अभिनव संकल्पना उपस्थित सर्वांच्याच कौतुकास पात्र ठरली।